सर्वांना नमस्कार। आज नवरात्र आहे, आजपासून सुरुवात होते नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आपल्या सिरीजचा हा 6वा भाग आहे। प्रत्येक सिरीजमध्ये प्रत्येक भागामध्ये आपण 7 ते 8 प्रॉब्लेम किंवा काही ठिकाणी 5-6 प्रॉब्लेम निवडून ते सॉल्व्ह करून दिलेले आहेत। ते 5-6 प्रॉब्लेम म्हणून बघू नका तुम्ही, प्रत्येक याच्यामधला त्या 5-6 प्रॉब्लेमच्या पाठीमागे खूप मोठी थेरी आहे, खूप मोठं लॉजिक आहे। तो पूर्ण जो सब्जेक्ट आहे तो मी एकंदरीत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे। आणि ज्या एक्झाम 5वी पासून 9वी पर्यंत स्कॉलरशिपच्या होतात, म्हणजे 5वी ते 9वी चे जे विद्यार्थी त्यांना पण आपले सगळे जे व्हिडिओ आहेत हे युजफुल आहेत। जर व्हिडिओ त्यांनी बघितले त्यांच्या स्कॉलरशिपच्या एक्झामची तयारी चांगली होऊन जाईल। सोबत टेटची पण एक्झामची तयारी होऊन जाईल, पोलीस भरतीची तयारी होऊन जाईल, तलाठी भरतीची, सरळ सेवाच्या ज्या एक्झाम आहे त्याची सगळ्यांची तयारी होऊन जाईल। तर आपण भर देतोय, प्रॉब्लेम बघितला तर प्रॉब्लेमच्या सोबत त्याला सॉल्व्ह कसं करायचे या ट्रिक आपण केलेले आहेत। तर आता हा प्रॉब्लेम जो आहे 6व्या भागामध्ये असेच काही प्रॉब्लेम आपण निवडलेले आहेत। तर या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, एक स्तंभ दिलेला आहे, याला स्टॅटिस्टिकल टेबल पण म्हणतात। याच्यावरून त्यांनी काय केलेलं आहे, 4 गावाची जी लोकसंख्या आहे त्याचं साक्षरतेचं प्रमाण दिलेलं आहे 85, 65, 76 आणि 74 आणि एकूण निरीक्षर लोक किती आहेत ते दिलेलं आहे। तर लोकसंख्या माहित नाही आपल्याला टोटल 4 गावाची, तर ती काढायची सांगितलेली आहे। तर मग काय करता येईल अशा ठिकाणी, निरीक्षरचं प्रमाण दिलेलं आहे, निरीक्षरचं प्रमाण आपल्याला या संख्येच्या काहीतरी पर्सेंटेज मध्ये असणार आहे आणि आपल्याला पर्सेंटेज मध्ये साक्षरता दिलेलं आहे। तर मग साक्षरतेचं जर आपण सरासरी काढली पर्सेंटेजची तर आपल्याला निरीक्षरचे पर्सेंटेज मिळून जाईल। मग साक्षर किती पर्सेंट आहेत बघायचं, तर मग 4चं ऍडिशन करायचं आणि त्याला 4 डिवाइड करायचं 4 गावाच्या साक्षरतेचं। तर मी बघतोय तर सोप्या पद्धतीने आता 85, 65 येतात, तो ह्याच्या 75% ही सरासरी येईल या 2 गावाची। या 2 गावाची सरासरी किती आहे, 76 आणि 74 असल्यानंतर 150 होतात आणि याची पण 75% येईल। 75-50 4 गावाची सरासरी किती येते, 75% होऊन जाते। म्हणजे तुमच्याकडे निरीक्षर लोक किती असणार आहेत, हे 25% निरीक्षर लोक असणार आहे ज्यावेळेस 75% साक्षर होतात। तर मग यालाच आपल्याला काय करायचं, आता एकूण संख्येमध्ये कन्वर्ट करायचं। तर 25% साठी हे आहे, तर मग 100% साठी किती असणार, इथं मला 100 करायचे असेल तर इथं 4 ने गुणावं लागेल, म्हणजे इथं माझे 100% होते। मग 100% जनता किती असणार, तर याला 4 ने मल्टिप्लाय करा, बघा काय येतं। तर 4 चूक 20, 0 4 2 4 2 8 2 10 0 हातचा 1, 4 चूक 16 आणि 1 1707 हातचा 1, 6 चूक 24 आणि 1 25, 25,700 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे। हे तुमच्या याच्यात उत्तर आहे का, आहे। सिंपल प्रॉब्लेम आहे, 1 मिनिटात सॉल्व्ह होतो, फक्त डोकं लावायचं। त्या स्तंभ रेखावर आधारित हा पुढचा प्रॉब्लेम आहे, खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे। तुम्हाला फक्त स्ट्रिक समजायला पाहिजे, जास्त वेळ नाही लागत उत्तर काढायसाठी। या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं काय ते पाहून घ्या अगोदर। या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला साक्षरतेचे प्रमाण तर दिलेलं आहे त्या स्तंभामध्ये। तो काय विचारतात, अ गावातील साक्षर हे निरीक्षरच्या किती पट आहे। तर निरीक्षर किती येतं आपल्याला माहिती आहे, निरीक्षर दिलेले 6, 425, पण ते एकूण संख्येच्या किती येतं, 25% येतं, 25% येते। ठीक आहे, निरीक्षरचं प्रमाण आपण काढलं होतं। साक्षर किती येतं, अ गावामध्ये 85% येतं, अ गावामध्ये साक्षर किती येतं, 85% येतं। ठीक आहे, आता बघा ऑप्शन मध्ये काय करायचं, म्हणजे या 25%च्या हे 85% किती पट होतील। इथं काय केलेलं आहे, निरीक्षरच्या किती पट आहे, निरीक्षरच्या किती पट आहे, निरीक्षर किती आहे तुमच्यावाले 6, 425, पण हे काय झाली, लोकसंख्या झाली। हे जर टक्केवारीमध्ये घेतलं तर किती व्हायला लागले, ते 25% व्हायला लागले। मग 25%च्या किती पट 85%, म्हणजे तिप्पट पेक्षा काहीतरी जास्त असणार आहे। 25 चे तिप्पट 75 येतात। मग याच्यामध्ये बघायचं तिप्पट काय काय। आता जर पहिला ऑप्शन घेतला तर 3 ला 17 ने डिवाइड झालेला आहे, म्हणजे 0 पॉइंट समथिंग येईल, म्हणजे तिप्पट मध्ये नाही, ऑप्शन काटला। दुसरा ऑप्शन जर घेतला तर 5 आणि अपूर्णांक 2/3 दिलेला आहे, म्हणजे 5 पॉइंट समथिंग येईल, म्हणजे 5 पट येईल, म्हणजे हा पण ऑप्शन काटला। आता याच्यात 11/39 दिलेला आहे, म्हणजे याचं उत्तर पण 0 पॉइंट समथिंग येईल, कारण छेद तुमच्यावाला मोठा आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे। तर मग हे पण ऑप्शन कटलं, राहिलं काय ऑप्शन, याच्यात काय दिलेलं आहे 3, म्हणजे हे काय 3.6/11 आहेत, म्हणजे 6/11 आहे। याचा आन्सर किती येतं, पॉइंट दिला वरून घेतला, 0चा 11 × 5 = 55 आणि हे परत 5 उरतात खाली आणि 50 आणि 11 × 44 असं 3.54 याचा आन्सर, म्हणजे तिप्पटला थोडस जास्त। तर हे आन्सर तुमचं करेक्ट असणार आहे। काय केलं याच्यामध्ये, फक्त निरीक्षरच्या किती पट आहे, निरीक्षरची संख्या दिलेली आहे तर ती आपण टक्केवारीमध्ये घेतलेली आहे
आणि टक्केवारीच्या 85% किती पट आहे इतकं काढलं फक्त. तर तिप्पटला थोडंफार जास्त असणारे ऑप्शन कट करायची मेथड वापरली आपण आणि तिप्पट मध्ये जे ऑप्शन मध्ये येतं ते ऑप्शन क्लिक करून स्टिक वापरायची. या प्रॉब्लेम मध्ये वयावर आधारित हा प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की सुमित आणि राजूच्या वयावर डिपेंड आहे. सुमितचं आणि राजूचं वय 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? 31 होती. मी काय केलं, सुमितचं वय एस घेतलं, त्यातून 4 वर्ष वजा केले. राजूचं वय आर घेतलं, त्यातून 4 वर्ष वजा केले. त्या टायमाला दोघांची बेरीज 31 होती. आणि तो काय म्हणतो, सुमित हा राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे सुमित यस हा राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. जर मॅथमॅटिक्सचा यूज करून सॉल्व्ह केलं तर एकदम करेक्ट आन्सर आहे. आपल्याला लॉजिकली बी सॉल्व्ह करता येईल प्रॉब्लेम, ते नंतर सांगतो कसं करायचं. मग हे एक इक्वेशन भेटलं आपल्याला. आता याच्यात काय करा, एस ची किंमत या इक्वेशन मध्ये ठेवून जातो, मला आर ची किंमत मिळून जाईल. म्हणजे r-3 जर याच्यामध्ये ठेवले तर मला काय मिळेल बघा, r-3 जर इथे ठेवले तर इथे r-7 होऊन जाईल. -3 आणि -4 म्हणजे r-7 होईल ब्रॅकेट मध्ये आणि इथं r-4 राहील या ब्रॅकेट मध्ये 31 होईल. आता इकडे 7 आणि 4 11 होऊन जाईल, इकडे -11 होऊन जाईल. म्हणजे इथं काय होईल, 2r बरोबर इकडे गेल्याच्या नंतर ते प्लस होतोय, +11 म्हणजे टोटल 42 होईल. तर r ची व्हॅल्यू काय होईल, इथं 2r ची व्हॅल्यू, तर r ची व्हॅल्यू काय होईल, इथं 42 ला 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर 1. तर r ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते मग, r = 21. म्हणजे r भेटलं म्हणजे राजूचं वय भेटलं आपल्याला, हे सध्याचं भेटलेलं आहे. याच्यात जर आपण 5 ऍड केले तर 26 होऊन जाईल. मग तुमचा आन्सर काय येईल, 26 होऊन जाईल. 26 ऑप्शन नंबर 4 तुमच्यावाला करेक्ट आहे. यालाच तुम्ही लॉजिकली टेक्निकली पण सॉल्व्ह करू शकता. ते कसं करता येईल ते बघू आपण. आता काय करायचं माहितीये का, राजूचं वय आणि सुमितचं वय दोघांची बेरीज किती आहे, 31 वर्ष. याच्यावर फोकस करायचा. कधी 4 वर्षापूर्वी 31 वर्षे, त्याच्यावर फोकस केला तर समजा आपण जर दोघांचं वय एकाचं 16 घेतलं आणि एकाचं 15 घेतलं, दोन्हीची बेरीज तेवढीच होती. परंतु हे कंडिशनचा यूज करायचा. सुमित हा 3 वर्षांना लहान राजूपेक्षा, मग काय करायचं, एकाचं 17 घ्यायचं आणि एकाचं 14 घ्यायचं. 17 आणि 14 31 होऊन जातात आणि 3 वर्षाचा फरक पण मिळून जातो आपल्याला. म्हणजे 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 31 आहे, तर एकाचं वय 17 असणार आणि एकाचं 14 असणार आहे. तर 17 कोणाचा असणार, राजूचा असणार आहे, कारण राजू मोठा आहे. मग 4 वर्षापूर्वी म्हणजे आता किती होईल, तो 17 + 4 21 होईल. मग सध्या त्याचं वय 21 होईल आणि आता पुढच्या 5 वर्षाचं वय सांगायचं असेल तर +5 करायचं 26 होईल. या मेथडने गेले तरी तुमचं आन्सर करेक्ट येतं. मॅथमॅटिकली गेले तरी करेक्ट येतं आणि लॉजिकली जर तुम्हाला जमत असेल टेक्निक तर मग तरी पण आन्सर तुमचं सेम येतं. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम बघूया. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक कापड दिलेलं आहे पॉलिथिनचं, त्याच्यावाली मीटर मध्ये लांबी रुंदी दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पॉलिथिनच्या काय करायचे आहे, त्याच्या दुधाच्या बॅग बनवायचे. तर त्याची काय असणार आहे, 12 सेंटीमीटर × 10 सेंटीमीटरच्या मापाच्या दुधाच्या किती बॅग तयार होतील एवढ्या कापडापासून, हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय करायचं, हे मीटर मध्ये दिलेलं आहे, सेंटीमीटर मध्ये. तर याला काय करायचं, याच्यावाला एकूण किती स्क्वेअर फूट येतं आणि याचं किती स्क्वेअर फूट असणार आहे, तर टोटल माप त्यानं डिवाइड करून घ्यायचं. काय जास्त, तर याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये नेण्यासाठी काय करावं लागेल, 100 न मल्टिप्लाय करावं लागेल. याला 100 न करावं लागेल, याला 100 न करावं लागेल. 100 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर गुणल्याच्या नंतर हे कशात होईल, सेंटीमीटर मध्ये होईल. तर मग मी काय करतो, 6.6 × 100 × 1.2 × 100 आणि याला या नंबरनं डिवाइड करा. हे एका बॅगचं आहे तर आपल्याला टोटल बॅग मिळून जातील 12 × 10. आता हे बघा, हे 0 या 0 सोबत कटून गेलेलं आहे. त्याच्यानंतर 100 न जर 6.6 ला मल्टिप्लाय केलं तर इथं 2 0 आहे, तर 0.2 न इकडे सरकेल, एक इथं आणि इथून डबल इकडे. म्हणजे काय होईल, हे 660 होईल. आणि हे 10 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे किती होऊन जातील, 0.1 न तिकडे सरकेल, म्हणजे 12 होऊन जातील. भागिले 12 12 काढल्याच्या नंतर 660 एवढ्या तुमच्या पॉलिथिनच्या दुधाच्या बॅग तुम्हाला मापाच्या तयार करता येईल. ठीक आहे, तर ऑप्शन 1 तुमचं करेक्ट असणार. सिंपल आहे. हा वर्ग समीकरणाचा प्रॉब्लेम आहे. वर्ग समीकरण कसे सॉल्व्ह करतात त्याचे विभाजन काढून हे आपल्याला 8वीच्या मेथड आहे मित्र. याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला डिनॉमिनेटरला x - 6 दिलेलं आहे, म्हणजे तुमचा एक फॅक्टर 6 असणार आहे. कन्फर्म लॉजिकली ध्यानात ठेवायचं तुम्ही. तर मग दुसरा फॅक्टर काय असणार आहे की ज्याचं गुणाकार 24 आला पाहिजे, त्याची बेरीज वजा
10 आली पाहिजे, वजा 10 आली पाहिजे आणि अधिक 24 त्याचा गुणाकार आला पाहिजे. तर वजा 6 आला. आपण जर वजा 4 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा गुणाकार वजा अधिक 24 येतो. वजा वजा इज इक्वल टू प्लस असतं. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर. तर बघा याचं काय येईल मग फॅक्टर x-4 येईल आणि दुसरा फॅक्टर येईल x-6 डिवाइड बाय x-6 इज इक्वल टू 0. हा प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे ऑलरेडी पहिल्या का दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. हाच नाहीये, फक्त व्हॅल्यू चेंज आल्या होत्या दुसऱ्या. हे कॅन्सल होईल म्हणजे x-4 इज इक्वल टू 0 होईल. सो x इज इक्वल टू 4. तर तुमचा आन्सर काय असणार आहे? 4 असणार. वजा 4 ची आणि वजा 6 ची बेरीज काय आलेली? वजा 10. आणि वजा 4 चा आणि वजा 6 चा गुणाकार काय आलेला आहे? अधिक 24. या दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या बस. सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त लॉजिकचा यूज करायचं तुम्हाला. काय विचारलं त्यांनी? स्टारच्या ठिकाणी कुठला नंबर येईल? स्थानिक किमतीचा फरक दिलेला आहे या दोन नंबरच्या. तर आता बघा स्थानिक किमतीचा फरक किती दिलेला आहे? जवळपास आता इथे जर आपण कुठलाही नंबर दिला तर तो 1000 म्हणजे 1000च्या पट्टीमध्ये असणार आहे. तर मग ही संख्या 1000च्या पट्टीमध्ये याच्यातून काहीतरी सबट्रॅक्ट झालेलं आहे. ते किती झालेलं आहे? 2 अंकी संख्या सबट्रॅक्ट झालेली आहे. म्हणजे 1000च्या जवळ याच्यावरले नंबर कुठला असू शकतो? 7000. आणि 7000 मधून जर आपण आपल्याला कळतं 70 मायनस केले तर आपल्याला ही संख्या मिळून जाते. म्हणजे इथं डेफिनेटली 7 नंबर असणार. म्हणजे 7 चा ही स्थानिक किंमत आली 7000 आणि या 7 ची स्थानिक किंमत आली 70. म्हणजे ऑप्शन 3 तुमच्यावाला करेक्ट असणार. ओके. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? 4 हा पूर्णांक दिलेला आहे. 4 3/4 एवढ्या डझन आंब्याची किंमत एवढी दिलेली आहे. ठीक आहे. तर 9 आंब्याची किंमत काढा म्हणतो तो. 9 आंब्याची किंमत किती येईल? ऑप्शन हे दिलेले आहे तुम्हाला. तर काय करायचं माहितीये का? पहिले एवढे डझन म्हणजे किती आंबे? 4 अपूर्णांक 3/4 आहे गुणिले 12 करायचं. एका डझन मध्ये 12 आंबे असतात. तर म्हणजे तुम्हाला किती आंबे ते कळते. इथे काय होईल? 4 चूक 16, 16 अधिक 3 म्हणजे 19 भागिले 4 गुणिले 12 असं होऊन जाईल. आणि हे याला जर मल्टिप्लाय केलं तर हे इथे 3 येतील आणि 19 त्रिक 57 येतील. म्हणजे 57 आंब्याची किंमत किती आहे? 2280. 2280 कशाची झाली आहे? 57 आंब्याची किंमत. तर एका आंब्याची किंमत किती राहील मग? याला जर 57 ने डिवाइड केलं तर भाग कितीचा बघतो बघा? 3 चा भाग बसतो. इथे 19 येतात आणि याला 3 ने जर डिवाइड केलं 7 त्रिक 21 आणि वरचे 280 180 राहतात तर 6 त्रिक 18 म्हणजे 60. म्हणजे इथे किती येतील? 760. 760 ची तिप्पट आली 2280 म्हणजे एका 19 आंब्याची किंमत किती झाली इथं? 19 आंब्याची किंमत झाली आहे 760. तर एका आंब्याची काढायची तर परत काय करावं लागेल? याला डिवाइड करावं लागेल 19 ने. तर परफेक्ट डिव्हिजन होतं का बघायचं. 19 चूक 76 आणि हा 0 म्हणजे 40. एका आंब्याची किंमत किती आली आहे? एक आंब्याची किंमत किती आलेली आहे? 40. एक आंबा बरोबर 40. एक आंबा बरोबर 40 रुपये. 9 आंबे किती असतील? 9 ने मल्टिप्लाय करा. 360 झालं. किती सिंपल आहे. एवढे डझन ची किंमत एवढी. डझनला काय केलं? आंब्यामध्ये रूपांतरित करून घेतलं 12 ने मल्टिप्लाय करून. 57 आंबे झाले. 57 ची किंमत एवढी आहे. तर एका आंब्याची किंमत काढली. 57 आंब्याची एवढी तर एका आंब्याची 40 आहे. तर 9 आंब्याची 360. ठीक आहे. हा शेवटचा एक प्रॉब्लेम आपण बघूया. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? 210 मीटर लांबीची एक दोरी दिलेली. तर तो काय म्हणतो? या दोरीला काय करायचं? दोरी करायची आहे टोके एकत्रित करून आणि या दोरीला 3 ठिकाणी कट करायचे. 1 2 आणि 3 ठिकाणी कट करायचं. तर मग तुमचे किती लांबीचे तुकडे पडतील असा प्रश्न विचारलेला आहे. किती लांबीचे तुकडे पडतील? तर बघा आता मित्र, जर या दोरीला 3 ठिकाणी कट केले तर आपले काय व्हायला लागले? 1 2 3 4 5 6 आणि 7 भाग पडले. तर 7 भाग पडले तर मग 210 मीटरला काय करा तुम्ही? 7 ने डिवाइड करा. तर तुमचं उत्तर येईल 7 त्रिक 21 30 मीटर. 30 मीटर लांबीचा एक तुकडा असेल. 30 मीटर म्हणजे किती? याच्यामध्ये ऑप्शन आहे का? 30 तर कुठेच दिसत नाही. 35 मीटर दिसतात. काही मुलं काय करतात? इथं टिक करतात. हे चुकीचं आहे मित्र. याला काय केलं आपण? जर 100 न सेंटीमीटर जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 3000 सेंटीमीटर हे उत्तर मिळून जातं. 30 मीटर म्हणजे 3000.
तर अशा प्रकारे आज आपण काही प्रॉब्लेम बघितलेले आहे, त्याच्या शॉर्टकट टेक्निक पण बघितलेले आहे. तुम्हाला जर आवडत असतील टेक्निक तर तुमच्या मित्रापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. तर आज इथं थांबूया आपण. चालेल, भेटूया तर उद्या अजून काही नवीन प्रॉब्लेम घेऊ.